नमस्कार. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांच्यामधलं मानापमानाचं नाट्य काही केलं थांबत नाहीये. मात्र आपल्या छातीचा कोट करून इंडिया आघाडीचे सगळे नेते ऑल इज वेल असल्याचं सांगतात. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीतल्या नेत्यांना ईडी, आयकर, सीबीआय या सगळ्या कार्यालयांच्या वाऱ्या करायची वेळ सगळ्या नेत्यांवर आली आहे. ताजं उदाहरण रोहित पवार. ज्या प्रकरणात काका अजित पवार यांना दिलासा मिळतो त्याच प्रकरणात रोहित पवार यांची मात्र चौकशी सुरू राहते. उद्धव ठाकरे यांच्या तर 5 शिलेदारांना गेल्या 15 दिवसांमध्ये चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आपचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांचे काही नेते, इतरही अनेक आहेत, तृणमूल पक्षाचेही अनेक नेते आहेत. या सगळ्या नेत्यांची नावं आहेत. खरं तर यादी मोठी होईल. सवाल असा उभा राहतो की या यादीत सगळी नावं विरोधकांची कशी काय, आणि त्यापुढचं म्हणजे सत्तेत सहभागी झालेल्या विरोधकांची चौकशी थांबलेली नाही, पण त्याला अचानक ब्रेक लागतो, हे सुद्धा गौडबंगाल आहे. त्यामुळे इंडिया आघाडी बनत असताना त्याला ईडीची काडी लावून संपुष्टात आणायचं असं काहीचं प्लॅनिंग शिजतंय की काय, असा सवाल विरोधकांनी विचारायला सुरुवात केली आहे. आणि तोच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे आपल्यासोबत आहेत, आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आमच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. आपल्या तिघांचंही स्वागत. आपण सुरुवातीला बघूया, या चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार नेमकं काय म्हणाले, आणि त्याला अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. दोन्ही प्रतिक्रिया ऐकूया आणि चर्चेला सुरुवात करूया. जय महाराष्ट्र मी म्हणालेलो आहे, आणि आजची एन्क्वायरी कशी जाती बघूया. पण एकच आहे, योगायोग बघा, इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये, आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे. मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत, पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय. चौकशीसाठी बोलवलं असेल तर त्यांनी जावं, चौकशी सामोरं जावं, कशाला रडगाणं करायचं. आता जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकींनी रणांगणात उतरलं. स्वतःला संघर्ष योद्धा म्हणणाऱ्या माणसांनी स्वतः ईडीला सामोरं जायचं, रडगाणं कशाला करायचं. त्याच्यामुळे या रडगाणे पार्ट 2 आहे, आणि या पार्ट 2मधूनही त्यांना त्यांची लोकप्रियता सिद्ध करता येत नाही, म्हणून ते रडायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे जसे भुलाबाईचे गाणे असतात त्यातला तो प्रकार आहे त्यांचा. मी सुरुवातीलाच क्लाइड क्रॅस्टो यांच्याकडे जाईन. क्लाइड क्रॅस्टोजी, आता अमोल मिटकरी यांची तुम्ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. कालपासूनच ही बातमी चालते की पोलिसांनी या प्रकरणामध्ये दुसरा क्लोजर रिपोर्ट दिला होता. अजित पवारांना दिलासा आहे, मात्र रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे. या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही? बघा, देशभरात तुम्ही जर बघितलं, कुठेही जिकडे लोक जे आहेत ते भाजपाच्या विरोधात जे बोलताना लोक त्यांच्यावर लक्ष केंद्रित होतंय आणि त्यांच्यावर आईसचं ट्रीटमेंट होतोय. आता आईस म्हणजे काय? इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. जिकडे जिकडे तुम्ही बघितलं की जे पण आहे भाजपाच्या विरोधात बोलला की इमिजिएटली त्यांच्यावरती आईस ट्रीटमेंट सुरुवात होते. आता महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांना राहत दिली आहे. पण रोहित पवार जे आता संघर्ष आता काढला, बीजेपीवरती दबाव टाकला, त्यांना भीती वाटते. आता भीती वाटते म्हणून त्याला दाबण्याचे प्रयत्न चालू आहे. बघा, रोहित दादा घाबरणार नाही, ते आपलं काम कर. न्याय व्यवस्था आहे, न्यायपालिका आहे, कायदा कानून व्यवस्था आहे, ते बघतील ना. असा दबाव तंत्र वापरून काय साध्य होणार नाही. त्यांचे जे प्रयत्न ते चालू ठेवून द्या त्यांना. टीका अशी होती की रोहित पवारांसाठी तर आता प्रतिभा काकी ज्याचा उल्लेख आता मिटकरींनी केला, प्रतिभा पवारांना रिंगणात उतरायची वेळ आली आहे. एवढी वेळ आली आहे शरद पवार गटावर? आहे ना ताई, बघा, ते एक कुटुंब आहे. कुटुंब म्हणजे लोक एकच राहतात. काय त्या मिटकरींना सवय अशी झाली आहे की कुटुंबची लोक जे दगा देऊन इकडे तिकडे फिरतात म्हणून त्यांना ते भाष्य ते बोलतायत. पण ज्या कुटुंबमध्ये सर्व एकत्र आहे तो एकच कुटुंबमध्ये साथ देणारच ना. तुम्ही मी कोण पण असो, आपल्या कुटुंबाचा साथ देणार. त्यांना दगा देणारी माणसाच्या सवय लागली म्हणून मिटकरी बोलत राहतात. आता काय बोलायचं त्यांच्यावर आम्ही? बरं, ठीक आहे. मी अजित चव्हाणांकडे जाईन. अजित चव्हाण, थेट आरोप होतो तुमच्यावरती की हे सगळं षडयंत्र आहे, आणि जे समोर दिसतंय ते सुद्धा असंच काहीसं सुचवणार आहे. कारण ज्या कारवाया होत आहेत, जे रडारवर आहेत, ते सगळे विरोधक आहेत. जे विरोधक भाजपसोबत किंवा तुमच्यासोबत सत्तेत आहेत आलेले, त्यांच्यावरच्या कारवायांना, चौकशांना अचानक ब्रेक लागतो म्हटल्यानंतर बोटं तुमच्याकडेच दाखवली जाणार आहेत.
नम्रताजी, मी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आणू इच्छितो की माझे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजींचं एक वाक्य आहे ना, खाऊंगा ना खाने दूंगा. आणि आपण एक लक्षात घ्या की ईडीची चौकशी काही या फक्त 2-4 लोकांचीच नाही आहे ज्याला प्रसिद्धी मिळते. 2022-23 मध्ये 949 केसेस ईडीनं रजिस्टर केलेल्या आहे. 21-22 मध्ये 1180 केसेस रजिस्टर झालेल्या आहेत. 20-21 मध्ये हीच संख्या 981 आहे. आणि देशभरामध्ये 147 नेते आहेत आणि या 147 नेत्यांची चौकशी या सगळ्यामध्ये सुरू आहे. आणि यातले सगळेच काही विरोधी पक्षाचे आहेत, अशातला काही भाग नाही. एक गोष्ट मला या निमित्तानं मात्र सांगायची आहे की तुम्ही हापापाचा माल गपापा करता. नम्रताजी, तुमची किंवा माझी ईडीची चौकशी का होत नाही हो? मी पत्रकारिता सोडून राजकारणामध्ये आलेलो आहे, माझी ईडीची चौकशी का होत नाही? किंवा विरोधी पक्षामधल्या माझ्यासारखे काही अनेक मित्र जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत राजकारणामध्ये, त्यांची ईडीची चौकशी का होत नाही? कर नाही त्याला डर कशाला? एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता रोहित पवारांना आठवतंय, ते फोटो घेऊन सांगतायत संघर्ष योद्धा, मराठी माणसाची त्यांना आता आठवण येते. ज्या वेळेला तुम्ही हजारो कोटी रुपये कमावता, तुमच्या व्यवसायाचं उद्योगाचं साम्राज्य वाढवता, जरंडेश्वर आणि इतर साखर कारखाने शेतकरी जेव्हा चालवतात तेव्हा ते लॉसमध्ये जातात, तुमच्याकडे आल्यानंतर प्रॉफिटमध्ये येतात. ज्या वेळेला तुम्हाला पैसे कमवायचे असतात त्यावेळेला तुम्हाला मराठी माणूस, त्यावेळेला तुम्हाला संघर्ष बिंघर्ष काय आठवत नाही का? आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, तुम्ही जर कष्टाने नीटपणे व्यवसाय करून पैसा कमावला असेल तर तुम्हाला डर कशाला? आता हे शिबू सोरेन चिरंजीव हेमंत सोरेन महोदय, 5.5-6 एकर जागा आहे, सैन्याची जागा, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून खुशाल तुम्ही विकून टाकाल आणि तो पैसा खाऊन टाकाल. बरं, हे काय नुसती त्यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये, याच्यामध्ये 14 लोक आहेत एकूण एक दुसरे, त्याच्यामध्ये एक IAS केडरचे ऑफिसर आहेत, IAS केडरचे ऑफिसर आहेत. म्हणजे मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की कागदपत्र तुम्ही वाचा ना, संजय सिंग आणि मनोज सिसोदिया यांच्या संदर्भामधली कागदपत्र वाचली पाहिजे. यांचं काय झालं माहिती का नम्रताजी? फक्त नुसतं मोदींच्या नावानं ऊर बडवायचा. अरे पण मोदींचा एक माणूस अशा पद्धतीने भ्रष्टाचार करतोय, हे तुम्ही म्हणताय की ह्या सगळ्यांवरती आरोप आहेत आणि त्यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही असंच म्हणताय तुम्ही. पंजाबच्या निवडणुकीमध्ये मी अजित पवारांना एक छोटासा प्रश्न विचारते. तुम्ही म्हणताय की सगळीच्या सगळी कारवाई किंवा नोटिसा काही विरोधकांना जातात असं नाही. मला आठवतंय पंकजा मुंडेंना सुद्धा जीएसटीची नोटीस आलेली आहे. पण परत तिथे तुमच्यावरती प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या वेळेला इतर भाजप नेते ज्यांचे अहवाल केंद्राकडे जातात मदतीसाठी साखर कारखान्याच्या, त्यांना मिळतो, मात्र पंकजा मुंडे ज्या वारंवार ज्यांच्या वक्तव्यांमुळे कदाचित भाजप अडचणीत येऊ शकतं, त्यांच्यावर बोटं उचलली जाऊ शकतात, त्यांचा अहवाल जो असतो मदतीसाठीचा, त्यांना मात्र त्यामध्ये निधी मंजूर होत नाही आणि त्यांना जीएसटीची नोटीस येते 19 कोटी त्यांच्या कारखान्याच्या हद्दीमधल्या शेतकऱ्यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गेली 25 वर्ष महाराष्ट्राच्या साखर लॉबीला वेठीला धरून मतं मिळवली जात होती. मान्य अमितभाई शाह देशाचे सहकार मंत्री झाल्यानंतर नम्रताजी आपण माहिती घ्या, जो प्रश्न भिजत घोंगडं ठेवून साखर कारखाने, त्यांचे सभासद आणि शेतकरी हजारो कोटी रुपये माफ केले आणि हा फायदा थेट शेतकऱ्यांना झाला, तो पंकजाताईंच्या कारखान्याच्या अखत्यारीमधल्या शेतकऱ्यांना सुद्धा झाला. आणि मला एक गोष्ट इथं आपल्याला सांगायची आहे की आपण नीट माहिती घ्या. नुसती एका पंकजाताईंच्याच कारखान्याला त्याच्यामध्ये नोटीस आलेली नव्हती, ती ज्या पद्धतीनं जीएसटीचा तो विषय होता आणि ती एक प्रकारची आता कुठलाही कारखाना त्यांच्याबरोबर आणखी 16 ते 14 कारखान्यांना तशा नोटीस आल्या होत्या, पण पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या नेत्यात म्हणून त्याची हेडलाईन झाली. मला तेच सांगायचंय, 147 नेत्यांवर कारवाई होते, हजारो लोकांवरती ईडीचे गुन्हे वर्षाला माझी कदाचित माहिती अर्धवट असू शकते. एखाद्या कारखान्याचं नाव सांगा ज्यांना पंकजा मुंडेंप्रमाणे नोटीस आलेली आहे त्यावेळेला. निश्चित त्यावेळेला मला असं वाटतं पुढारीवरच कार्यक्रम झाला होता, माझ्याकडे आता ती यादी नाहीये, पण मी लगेच आता गुगल केलं तरी ती यादी आपल्याला मिळू शकेल. त्याचं कारण असे, मी ते सप्रमाण त्यावेळेला नम्रता जे आपल्याला सांगितलं होतं की जीएसटीचा ऑटोमेशननी ते सगळ्या लॉक झालं होतं ते. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. क्लाइड क्रास्टनची छोटीशी कमेंट घेते आणि मग मी धनंजय शिंदेकडे जाते. नम्रताजी, माझा प्रश्न असा आहे की बीजेपीचे प्रवक्ता जे आहेत त्यांनी जरंडेश्वर साखर कारखाने संदर्भात जे केलं, मला वाटतं बीजेपी आणि अजितदादा गटामध्ये ऑल इज वेल नाही, कारण ते जेवढं सर्व सांगितलंय ते सर्व अजितदादांना पण लागू होतंय. पण माझा प्रश्न दुसरा असा आहे तुम्हाला की जर हे लोक ईडीची एवढी कारवाई झाली, एवढे नंबर दाखवत आहेत, पण मला एक सांगा ना, नंतर यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक
हे सर्व लोकांवर जेवढा ईडीची गाज होती तेव्हा, जेव्हा सर्व चौकशी झाली, हे सर्व तिकडे शिंदे गटात गेले, भाजपात समावेश झाले, तर त्यांना क्लीन चिट कसं भेटलं? म्हणजे तुम्ही दाखवण्याकरिता तुम्ही सांगता की आम्ही ईडीची एवढी एवढी कारवाई झाली, पण ज्यावेळी समोर यांचे एक मोठे नेते बीजेपीचे आदरणीय माननीय किरीट सोमयाजी रोज काय ना काय सांगतात, एवढं माझ्याकडे पुरावे आहे, हे ते पुरावे. जेव्हा ते लोक समाविष्ट होतात त्या बीजेपी मध्ये किंवा शिंदे गटामध्ये, ते गप्प त्यांची होतात जननी असलेली आणि clean- काँग्रेस clean sheet देतात. एकाच दिवसात अरे 9 सांगा ना राज्यांची तुम्ही. सरकार जी जनतेने निवडून दिलेली आहे मध्ये ती सरकार तुम्ही बरखास्त बोलताना करणारे बोलले लोक नाही, मला पण बोललात नाही येते हो मध्ये देशामध्ये तुम्ही बोलताना आणीबाणी मी बोलला लावणारे नाही. अजित चव्हाणजी, जरा क्लाइड थांबा ना, कास्ट्रो त्यांचा एवढं मुद्दा का पूर्ण घाबरता? करू दे, मी तुम्हाला वेगळा वेळ देते. क्लाइड कास्ट्रोजी बोला. म्हणजे तुम्ही एवढं का घाबरता हो? का घाबरता? नावं काढली म्हणून घाबरायला सुरुवात केलं, घाबरू नका. मी बोलत नाही तुमच्यामध्ये. माझा प्रश्न असा आहे की किरीट सोमय्याजी आम्ही घाबरत यांनी नाही जेवढी कोणाला. नावं बोला. घेतली, हा तो घाबरत नाही तर गप्प बसा, जरा गप्प बसा, मग घाबरू नका, गप्प बसा. किरीट सोमय्यांनी एवढी नावं काढली, त्यांचा काय झाला? त्यांना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकून वॉशिंग पावडरने धुवून काढला, आणि आता तुम्ही जरंदेश्वर साखर कारखान्याचं बोलतात. अजितदादांचं पण नाव तुम्हाला आठवण येणार मग काय? तुमच्याकडे ऑल वेल नाही म्हणून ते फक्त जरंदेश्वर शुगर फॅक्टरीचं सांगता, तुम्ही दुसरं पण बोला ना, तुमची लोक पण आहेत त्याच्यामध्ये. खाली एकच नाव तुम्ही हे घेऊन का बोलून का फायदा होणार नाही? लोक जे आहेत महाराष्ट्राची लोक आता समजू लागली आहे की जेव्हा बरं. तुम्ही लोक ठीक आहे. बोंबाबोंब करतात ना, कोणाचं नाव बोंबाबोंब करता, म्हणजे त्यांना तुमच्याच पक्षात घ्यायचं तुम्ही आणि मग त्यांना 2 क्लीन चिट द्यायचं. त्यांचं तुमचं काम आहे, हे सर्व प्लॅनिंग आहे तुमची. ठीक आहे, ठीक आहे. मी अजित चव्हाणांकडे येईन, मात्र तत्पूर्वी क्लाइड कास्ट्रोजी तुमचं एक छोटंसं विधान मी थोडंसं क्लॅरिफाय करते. कुणालाही क्लीन चिट मिळालेली नाहीये, हे जितकं सत्य आहे तितकंच ती चौकशा थांबलेल्या आहेत हेही तितकंच सत्य आहे. मी अजित चव्हाणांकडे येईन या मुद्द्यावरती ताई, परत. तुम्हाला धनंजय पण माहित शिंदेजी, आहे, धनंजय नम्रता शिंदेजी, ताई, तुम्हाला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे की हे क्लीन चिट दिलं गेलं आहे. आता धनंजय जाऊ द्या, शिंदेंना कशाला बोलू द्या. त्याची ठीक आहे. detail मध्ये धनंजय शिंदेजी, ऐकून घ्यायची सवय ठेवा धनंजय थोडीशी. शिंदेजी, नाही, अरविंद ऐकतो मी. केजरीवाल, ऐकतो साहेब, मनीष ऐकतो. सिसोदिया मी यांच्यावरच्या नम्रताशी कारवाईचं बोलतोय. पण असंच सुरू आहे. वारंवार आप सांगत आलेले की ठोस काहीच हाताला लागलेलं नाहीये, तरीही नोटिसा येत आहेत, चौकशी होतीये. सिसोदियांवरची तर कारवाई सगळ्या देशांनी बघितली आहे. हो, मी मध्ये बोलत असताना संलग्नपणे कोणी डिस्टर्ब करू नये मध्ये. बोला. आणि जर कुठच्या निश्चित. प्रवक्त्याने जर डिस्टर्ब केलं तर मग मी त्याला बोलू देणार नाही, हे अगोदरच स्पष्ट करतो, कारण ते बोलत असताना मी मध्ये बोललो नव्हतो. सर्वप्रथम जर गेल्या 10 वर्षांचा जर आपण ईडीच्या कारवायांचा आलेख बघितला तर ईडीने एकूण ज्या कारवाया केल्या त्यातल्या जवळजवळ 97% कारवाया या विरोधी पक्षातल्या नेत्यांवरती केलेल्या आहेत. हो. ईडी, सीबीआयच्या केंद्रीय यंत्रणा असतील त्याच्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ईडीचा कन्व्हिक्शन रेट जर आपण बघितला तर तो 1% सुद्धा कमी आहे. हो, आणि यावरनं कोर्टानेही त्यांना सुनावलं होतं. कोर्टाने अक्षरशः म्हणतात ना की म्हणजे कानाखाली आवाज काढलेला ईडीच्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आज जी म्हणजे काल शिबू सोरेन यांना म्हणजे सोरेन जे आहेत झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांना अटक केली तर त्यांनी त्याच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे ते म्हणाले की म्हणजे खोटी केस बनवली, खोटे कागदपत्र बनवले आणि त्याच्या आधारे मला जेलमध्ये टाकायचा हा त्यांचा जो आहे ईडीचा जो कारवाई आहे. किंवा अशाच पद्धतीने आपल्याला माहिती असेल की राज्याचे जे माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख जी होते त्यांना सुद्धा चुकीच्या पद्धतीने, खोट्या पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकलं आणि 1 वर्षानंतर ते सही सलामत बाहेर आले. संजय राऊत साहेब जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. आणि त्यामुळे आम आदमी पक्षाचे जे केंद्रीय नेते आहेत संजय सिंगजी असतील, मनीष सिसोदिया असतील, त्यांच्याबद्दल मला वाटतं हे प्रवक्ते बोलले तर काय पुरावे आहेत त्यांच्याकडे? तुम्ही वाचले आहेत का ती चार्जशीट? तुम्ही ते पुरावे वाचले आहेत का? तर काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, मोठ्या आवाजात बोलायचं आणि थिल्लरपणा करायचा, ह्याला काही किंमत नसते ह्याच्यामध्ये. आमच्या दृष्टीने ईडीच्या ज्या नोटिसेस आहेत याची किंमत टॉयलेट पेपरपेक्षा जास्त नाहीये. कारण ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा बनलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा ना, म्हणजे अजितदादा पवारांच्या विरोधात स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप केलेला. आणि त्याच्यानंतर एक 10 दिवसानंतर अजितदादा पावन झाले किंवा राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी तर सांगितलेलं की अजितदादांना चक्की पिसिंगवाला व्हिडिओ किती फेमस झालेला आणि मी एक वेळ लग्न करणार नाही पण राष्ट्रवादी सोबत कधीच जाणार नाही, अशा आढावाका घेतलेल्या. तर मग काय झालं छगन भुजबळांचं, काय झालं मुश्रीफांचं, काय झालं अजितदादांचं? आणि हे एवढं सगळं करून सुद्धा एक गंभीर गोष्ट मला तुम्हाला सांगायची, फक्त प्रश्न ईडीचा नाहीये,
बेरोजगारीच्या मुद्द्यावरती अमोल शिंदे आणि जी मुलं संसदेमध्ये गेलेली आपला रोष व्यक्त करायसाठी, तर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या हायकोर्टामध्ये काल जेव्हा त्यांना भरती करण्यात म्हणजे सुनावणीसाठी घेण्यात आलं, तेव्हा त्यांना काय सांगितलं त्यांनी, की आम्हाला आमच्या विरोधकांबद्दल, विरोधी पक्षाच्या लोकांबद्दल स्टेटमेंट देण्यासाठी आम्हाला विजेचे शॉक्स देण्यात आले, चटके देण्यात आले. काय चाललंय काय? काय चाललंय का? हे कसं काय मान्य होऊ शकतं आणि निर्लज्जपणे ह्या गोष्टींचं समर्थन करायचं? बर. एक तुम्ही मला सांगा की भारतीय जनता पक्षाचा नेता ईडीने जेलमध्ये टाकलेला एक तरी आहे का? आपण विचारूया, अजित चव्हाणांना विचारूया. अजित चव्हाणजी बोला. नाही, धनंजय शिंदे कधी आपमध्ये आलेत मला माहीत नाही, परंतु ज्या वेळेला राळेगण सिद्धीला चटईवरती तुमच्या अरविंद केजरीवाल आणि हे सगळी हर्षवर्धन मंडळी, मनीष सिसोदिया जेव्हा झोपत होते ना, त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी तिथं काय आणाभाका घेतल्या होत्या आणि अण्णा हजारेंची कशी गद्दारी केली ते आधी त्यांना विचारा आणि मग दुसऱ्यांना नैतिकतेचे डोस पाजा. आपण तुमच्या पक्षामधनं बाहेर पडलेल्या नेत्यांनी तुमच्या शीर्षस्थ नेतृत्वाबद्दल धनंजय राव काय भाषा वापरली हे आपण बघा. काय असतं ज्या वेळेला आपण विषय इथे अण्णा हजारेंचा नाहीये. अण्णा हजारेंचा विषय नाही, इथं कुठलाही नाही. विषयावरती त्यांनी बोललं पाहिजे. नम्रताजी, ज्यावेळेला आपण एखाद्या वृत्तवाहिनीवर चर्चेला येतो, तुम्ही इतरांना नैतिकतेचे डोस पाजण्याकरता तुम्ही आणि अशा प्लॅटफॉर्मचा वापर करू नका. तुमची नैतिकता काय आहे ते आधी सांगा. अजित चव्हाणजी त्यांनी साधा प्रश्न विचारलाय. भाजपच्या कोणत्या नेत्यावर ईडीने कारवाई केलेली आहे गेल्या 10 वर्षात? तुम्ही जे मध्य धोरण चालेल का? भारतीय जनता पक्षाच्या जसे इथं आरोप झालेले आहेत, तसं भारतीय जनता पक्षाच्या 2014 पासून आमच्या एका नेत्यावरचा आरोप दाखवा. त्यांना मी जाहीर आव्हान देतो. मान्य नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने अगदी साधन सूचिका दाखवून आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय ना, धनंजयजी, आपण गोष्ट लक्षात घ्या की राजकारणामध्ये आपले अपराधी पक्षाचे नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्यावरती आरोप किती गंभीर आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि जर आपण म्हणताय आपण ती चार्जशीट वाचली काय, निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो तुम्ही ती चार्जशीट वाचली काय, चार्जशीट वाचा. काहीतरी अर्थहीन बोलून काहीतरी लोकांची दिशाभूल करू नका. हे आता चालणार नाही. गुन्हेगारी स्वरूपाची लोक आहेत, पैसा गोळा झाला, स्वतःच्या पक्षात कुठे गेला, नंतर कुणाला मिळाला, पक्षाचा एकही नेता कसा वापरला, हे सगळं समोर आलंय ना. हे सगळं असताना धनंजय, दादागिरी जी आहे ना, दादागिरी आपण अशा शब्दामध्ये इतरांच्या नेत्याला पाहिजे ते बोलायचं. अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंचा जीव पणाला लावून अशा पद्धतीने अण्णा हजारेंचा वापर करून राजकारणामध्ये मोठे झाले. माझा धनंजय शिंदे आणि अजित चव्हाण दोघांनाही विनंती आहे की आपण विषयांतर करूया नको, विषयांतर करू नका. आपण या विषयावरती थांबूया. विषय आहे ईडी चौकशीचा, सीबीआय चौकशी, आयकरची चौकशी, नोटिसा येत आहेत, जीएसटीच्या नोटिसा येतात, त्याचं काय? हा आपला आजचा विषय आहे. अजित चव्हाणजी, धनंजय शिंदेजी, माझी विनंती आहे की एकेकाने मुद्दे मांडावे तर आपल्याला चर्चा करता येईल. आरोप तरी झालेले आहेत, फोटो आरोप जर केले, त्याच्या पद्धतीने आपण जर बोलत असाल अजित चव्हाणजी आणि धनंजय शिंदेजी, तुम्हाला जर परस्परांशी भांडायचं असेल तर पुढारी न्यूजचा हा मंच नाहीये. आपण इथे संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. ऑडिओ इंजिनियर प्लीज या दोघांचे आवाज थोड्या वेळासाठी म्यूट करा, त्यांना भांडायचं आहे. आपण क्लाइड क्रास्टोना तोपर्यंत वेळ देऊया. क्लाइड क्रास्टोजी बोला. नम्रताजी, सरळ बाब आहे. तुमचा प्रश्न काय आहे? हे ईडीची चौकशी का होते, कशाला होते? काय झालंय की बीजेपीला माहित आहे की जे ते करतायत, दुरुपयोग करतायत, जे केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करतायत, ते जनतेला समोर जाऊन लक्ष आलंय की बाई हे दुरुपयोग करतायत. म्हणून हे चॅनलवर येऊन काय करतात, इकड तिकडचे विषय काढून ते चर्चेला बाजूला करतायत. खरं तुम्हाला मी सांगतो की जसं प्रश्न उपस्थित आम्ही करतोय की जिकडे जिकडे जे भाजपचे विरोधात बोलणारी लोक आहेत त्यांच्यावरती चौकशी होत आहे. भाजपची लोक, त्यांच्या किती लोकांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्या काय चौकशी होत नाही, त्यांचे काय? मी अजित चव्हाणांनी विचारलेला प्रश्न तुम्हाला विचारते. अजित चव्हाणांनी विचारलंय की 2014 नंतर भाजपच्या एका तरी नेत्याचं नाव सांगा ज्याच्यावरती आरोप झाले. तुम्ही नाव सांगा. अरे किती लोक नाव घेऊ बोलू शकतो आपण. नाव घेतला की ते लोक काय बोलणार, अरे चुकीचं नाव घेतात. पण मला सांगा ना किती. मी आता तुम्हाला थोडा वेळ पूर्वी सांगितलं ना, आता नाव सांगतो ना तुम्हाला की यशवंत जाधव आहे, यामिनी जाधव आहे आणि प्रताप सरनाईक, किरीट सोमय्या, हे लोकांनी नाव घेतली होती. त्यांचं काय झालं? त्याचं तर उत्तर द्या ना. याच्यामध्ये किरीट सोमय्या यांचं नाव आहे आणि किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावरती सुद्धा आरोप झालेले होते. नम्रताताई, मी किरीट सोमय्या नाव घेतात असं सांगतो, किरीट सोमय्याचं नाव घेत नाही.
किरीट सोमय्या वारंवार अशी लोकांचे सर्वांचं नाव घेतात, त्यांना पुढे आणतायत, ते नंतर समावेश होतात भाजपा किंवा शिंदे गटात. मग त्याच्यावरती काय होत नाही त्याचं तरी उत्तर द्या ना. ठीक का आहे आपण एवढी मोठी लिस्ट एक 2-3 नावाचं तरी उत्तर दिलं तर बस ठीक झालं ना. आहे का ठीक आहे उत्तर मी देत नाही? धनंजय शिंदेना मी हाच प्रश्न विचारते की अजित चव्हाणांनी आता इथे थेट आव्हान दिलेलं आहे की भाजपच्या एका तरी नेत्याचं नाव घेऊन दाखवा ज्याच्यावरती आरोप झाले. धनंजय शिंदेजी तुम्ही नाव सांगा, आपण थेट अजित चव्हाणांना प्रश्न विचारू. नाही 10 वर्ष हे सत्तेमध्ये आहेत आणि ह्यांनी स्वतःच्या नेत्यांवरती कसे काय ते कारवाई करणार? किती मूर्खपणासारखा प्रश्न आहे हा. विरोधकांनी आरोप केलेत का? विरोधकांनी आरोप केलेली अशी नावं विरोधकांवरती तुम्हाला पंतप्रधान आढळतात? नरेंद्र मोदींवरतीच आरोप केलेला आम्ही. संजय सिंगांना जेव्हा अटक केली तेव्हा ते म्हणाले की अडाणी का नौकर नरेंद्र मोदी है. काय झालं अच्छे दिनचं? काय झालं काळा पैसा येणार होता त्याच्या संदर्भात? काय झालं 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासनांचं सगळं हे झालं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंडेनबर्गचा जो रिपोर्ट आलेला आहे, हिंडेनबर्गचा रिपोर्ट कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाबला. सगळ्या सरकारी यंत्रणांचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची चौकशी केली का हो? संजय सिंगांनी याविषयी किंवा मोहिया मोइत्रा ज्या आहेत तृणमूल काँग्रेसच्या, त्यांनी या संदर्भात संसदेमध्ये आवाज उठवल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांची खासदारकी रद्द केली. अजून कसले आरोप करायचे? हिंडनबर्ग ही अमेरिकेतली संस्था जी आहे तिने विचारलेल्या प्रश्नांबद्दल चर्चा पण यांनी घडवून आणलेली नाहीये. अजून किती आरोप करायला पाहिजे? एवढे मोठे आरोप करतो हे गोष्टी होत आहेत. आणि किंवा मला सांगा, देशाचे पंतप्रधान म्हणून मणिपूर जळत आहे, आपल्या आया बहिणींवरती रेप होत आहेत, बलात्कार होत आहेत, खून खराबा होतोय, ही जबाबदारी म्हणून पंतप्रधानांची नाहीये का? याची एकदा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला गेलेले नाहीयेत आणि कुठेतरी मग भटकायला जायचं, फिरायला जायचं. ह्याच्यापेक्षा अजून काय गंभीर आरोप पाहिजेत? विचारूया आपण अजित चव्हाणांना विचारूया. अजित चव्हाण बोला. आजच्या विषयाला धरून नम्रताजी मी तेच सांगतो आपल्याला की यांच्याकडे कुठल्याही पद्धतीनं ठोस असं काहीच नाहीये. काय असतं की आमचे नेते ज्यावेळेला आरोप करतात त्यावेळेला अजून त्याची तक्रार ठोस काय करतात, पाहिजे बाबा? पाठपुरावा मणिपूर करतात, अजून बाकीच्या खूप गोष्टी जळतोय. करतात. धनंजयजी अजून असं हवेत अजून काय पाहिजे ठोस तुम्हाला? राहुल गांधींनी सभागृहात फोटो दाखवलेले आहेत. असं आहे आपल्याकडे याच्या संदर्भामधलं ठोस काही नसतं. मी सांगितलं आपल्याला की सांगा आमच्या एका तरी नेत्याचं नाव. दोघांनाही सांगता आलं नाही. स्पष्ट आहे देशाची जनता माननीय नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे, ताकदीनं पाठीशी आहे. आणि मला या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. विचारलं मी या दोघांना, सांगता आलं का दोघांना? एक नाव नाही सांगता आलं. ही मोदींची ताकद आहे, ही मोदींची ताकद आहे. तुम्ही नावं सांगितली, ही नावं कोणाची आहेत? कोणाची आहेत? आमचा त्यांचा काही संबंध आहे? आमचा काही संबंध आहे? मुद्दा एवढाच आहे की जडदम देणाऱ्या मोदींच्या विरोधात, मोदींच्या लोकांच्या विरोधामध्ये बोलण्याची मुद्दे दोघांचेही लक्षात आलेले आहेत. कुणाची काय ताकद आहे आणि कोण कशी कुठे आपली ताकद वापरतंय हे सगळं समजण्या इतकी जनता सुज्ञ आहे. प्रश्न कुठे येतो किंवा आम्ही आक्षेप कुठे नोंदवतो? ज्या वेळेला या ताकदीचा वापर हा स्वार्थासाठी होतो आणि स्वतःची ताकद अयोग्य पद्धतीने वाढवण्यासाठी होतो, तिथे आम्हाला आक्षेप घ्यावा लागतो, तिथे आम्हाला हा प्रश्न विचारायला लागतो. मला अगदी जाता जाता थोडक्यात एक वेगळा प्रश्न क्लाइड क्रॅस्टो यांना विचारायचा आहे. क्लाइड क्रॅस्टोजी, राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अजित पवार हे बाहेर पडल्यानंतर काका आणि दादा हे जे समीकरण होतं त्यातली दादाची खुर्ची आता रिकामी आहे. रोहित हे नवे दादा असणार का तिथे? त्यांच्या मागे एवढी ताकद लागलेली आहे तर? रोहित दादा एक आमचे सक्षम कार्यकर्ता आहे, नेता आहे. ते आपलं काम करत आहे आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस जे पण आमचे कार्यकर्ते आहेत, चांगलं काम करतात, त्याच्या पाठीमागे उभं राहणार. म्हणजे रोहित हे राष्ट्रवादीचे नवे दादा? तेच रोहित दादाच्या पाठीमागे उभे आहेत ना. ते आपलं काम करतायत, ते आमचे चांगले कार्यकर्ते आहेत, त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत. असे कित्येक कार्यकर्ते आहेत, सर्वांना आम्ही पाठिंबा देऊ. ठीक आहे. या चर्चेसाठी आपल्याला तिन्ही मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरा इथेच थांबलेला आहे. पुन्हा उद्या भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी.